तुम्हाला कसं वाटतं? आम्हाला खूप चांगलं वाटतंय आणि मुंबईमध्ये आमचंच सरकार येणार याची पूर्णपणे 100% आम्हाला आता शाश्वती झालेली आहे. काम कुठलं करणार आहात आणि जिंकून आल्यानंतर काम कुठलं आहे तुमचं लक्षात ते करणार या मोठ्या फेऱ्याला? सगळंच स्वच्छता जे गरजेचं आहे कुरारच्या विकासासाठी ती सगळी कामं आम्ही करणार. काय तुम्हाला कसं आव्हान वाटतं? काय करणार? भेटताय तुम्ही तर तुम्हाला लोकांकडून एकदम चांगलं आहे. त्यांची सगळ्यांची अपेक्षा आमच्याकडून आहेत आता आणि ते अपेक्षा पूर्ण करणं हेच आमचं काम आहे. त्या समस्या, स्वच्छता, रस्ते ह्या सगळ्याच कुरारचं ट्रॅफिक ह्या सगळ्यावरतीच काम करायचं आहे. विरोधी पण येणार तर तुम्ही जसं काय मेसेज दिला? काय message दिला? जेव्हा कामं करणार तेव्हा त्यांना त्यांचा मेसेज पोहोचणार. तर तुम्ही प्रचार काय करणार? कसं आहे की ह्या प्रभागामध्ये शिवसैनिक आहेत, ते सगळी मेहनत करतायत. महाराष्ट्र सैनिक आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, हे सर्व मेहनत करतायत. निवडणूक असल्यानंतर सोपी समजायची नाही, सोपी घ्यायची नाही. पण आमच्याकडे सगळ्यात मोठी शिदोरी ही आहे की गेल्या 9 वर्ष म्हणजे 2017ला भाजपच्या नगरसेविका इथून निवडून आल्या प्रतिभा शिंदे. त्यांनी जे केलेलं काम आहे ते लोकांनी पाहिलं की 9 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचं एकही काम झालेलं नाहीये. तुम्ही गल्ली आता फिरताना आमच्यासोबत पाहाल की गल्ली नाही झाली, गटार नाही झालेलं आहे, शौचालयाची कामं नाही झाली, ट्रॅफिकची समस्या नाही सुटली. एक ना अशी अनेक कामं आहेत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे तर 9 वर्षामध्ये नागरिकांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवलेला नाहीये. त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये चीड आहे आणि त्या चीडचं रूपांतर हे मशालचं बटन दाबून लोक करणार. सगळ्यात महत्वाची भूमिका आमची अशी आहे, कुरार वासियांसाठी सगळ्यात मोठा त्रास जो आहे तो ट्रॅफिकचा त्रास आहे. ह्या ट्रॅफिकच्या त्रासमधून जे ट्रॅफिक होतं कुरारमध्ये त्याच्यामधनं आम्हाला कुरारमधल्या नागरिकांना हे द्यायचंय, मोकळीक द्यायची आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे पाण्याची समस्या असेल. नंतर आमच्याकडे 37 प्रभागामध्ये रिझर्वेशनचे अनेक असे प्लॉट्स आहेत की ज्याच्यामध्ये गार्डन तयार होऊ शकतं, एखादी शाळा तयार होऊ शकते, हॉस्पिटल तयार होऊ शकतं. ह्या गोष्टींच्या मागे आम्ही आरोग्य, स्वच्छता आणि पाणी या गोष्टींवर आमचा फार महत्वाचा फोकस असणार आहे.